गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज गुरुपौर्णिमेचा अत्यंत महत्वाचा दिवस। या सनातन हिंदू धर्माच्या या संस्कृतीला ज्यांनी फार मोठं योगदान दिलं अशा संतांच्या चरणी, अशा गुरूंच्या चरणी नतमस्तक होण्याचा दिवस, त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस। ज्यांनी मानवी जीवन आपलं घडवलं, ज्यांनी आपल्यावर संस्कार केले, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्याचं, त्यांचं पूजन करण्याचा आजचा हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे। या गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यास महर्षींचं पूजन करायची पद्धत आहे। कारण या सनातन हिंदू धर्माला ज्यांनी वेद दिले, म्हणजे जे वेद परमात्म्यापासून आलेले, त्या वेदांचं मंत्रजाळ एवढं विलक्षण होतं। ते जे वेद आहेत ते वेद त्यांनी व्यस्त केले, म्हणजे त्या वेदांचे 4 भाग केले। ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद 6 शास्त्र निर्माण केले, 18 पुराण निर्माण केले। ब्रह्मसूत्रासारखा एक अद्वितीय ग्रंथ ज्यांनी निर्माण करून ठेवला, त्या व्यास महर्षींचं फार मोठं योगदान या सनातन हिंदू धर्माला मिळालेलं आहे। म्हणून त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचं, त्यांची पूजा करायची, असा हा आजचा दिवस। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुच ब्रह्मदेव आहेत, गुरुच साक्षात विष्णू आहेत, गुरुच शंकर आहेत। इतकंच नव्हे तर या 3 देवांच्या पेक्षा जे वर आहेत, हे 3 देव जे आहेत ब्रह्मा विष्णू महेश, हे सगुण साकार आहेत। परंतु या तिघांच्या वर जे निर्गुण निराकार परब्रह्म आहे, ते परब्रह्म म्हणजेच प्रत्यक्ष गुरु आहेत। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, अशा गुरुंना आम्ही नमस्कार करतो। गुरु म्हणजे आई वडील, पहिले गुरु, की ज्यांनी आपल्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं। पहिले गुरु आई वडील। ज्यावेळी आपण बालवाडीमध्ये, आपण घरातून पहिलं पाऊल बाहेर ठेवतो, बालवाडीमध्ये जातो आणि त्यानंतर आपलं शिक्षण सुरू होतं। हे जे शिक्षण देणारे जे आहेत, हे आपले शिक्षा गुरु आहेत। ज्याप्रमाणे एखादा कलाकार असतो, मातीच्या गोळ्यापासून सुंदर गणपतीची मूर्ती तो बनवतो आणि ते गणपतीची मूर्ती बघितल्यानंतर आपले हात जोडले जातात। तसं आपण जेव्हा बालवाडीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा आपण मातीचा गोळा असतो, परंतु त्या मातीच्या गोळ्यापासून एक संस्कारक्षम मनुष्य निर्माण करण्याची जबाबदारी या शिक्षकांच्यावर असते। त्यांचंही फार मोठं योगदान आपल्या मानवी जीवनामध्ये आहे। परंतु यापेक्षा सुद्धा सद्गुरूंचं स्थान फार मोठं आहे। कारण मानवी जीवनाची जी कृतार्थता आहे, ती कृतार्थता परमेश्वर प्राप्तीमध्ये आहे। आणि परमेश्वर प्राप्ती करून देणारे जे आहेत ते सद्गुरू आहेत, आत्मज्ञान देणारे आहेत ते सद्गुरू आहेत। त्या सद्गुरूंचं मानवी जीवनामध्ये फार मोठं स्थान आहे। त्याच्यावर थोडासा विचार, चिंतन, अभ्यास आज आपण करायचा। गुरु हा जो शब्द आहे, हा शब्द कसा तयार होतो, तर गुरुचरित्रकार वर्णन करतात, गणेशोवाक निनायुक्तो विष्णुनाम समन्वितः वर्णद्वयात्मको मंत्रश्चतुर्मुक्तिप्रदायकः। हा जो ग आहे, गुरु शब्दातला ग जो आहे, तो गणेशाचं अधिष्ठान सांगणार आहे। र हा हुताश म्हणजे प्रत्यक्ष अग्नितत्व आहे। आणि या ग ला आणि र ला जो उकार आहे, तो उकार म्हणजे प्रत्यक्ष विष्णू आहे। असा हा
गणपती, अग्नी आणि भगवान विष्णूंचं अधिष्ठान सांगणारा हा गुरु शब्द आहे. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आपल्या अभंगात वर्णन करतात की गणेश गकार, हुताश रकार, लक्ष्मीश उकार, गुरु दत्त. हे गणेशाचं अधिष्ठान काय आहे तर गणेश ही विद्येची देवता आहे, ज्ञानाची देवता आहे. ज्ञान केव्हा प्राप्त होतं तर अज्ञानाचा नाश व्हायला लागतो. ज्ञान येणं म्हणजेच अज्ञान नष्ट होणं. लाईट लावल्याबरोबर अंधार नष्ट होतो, तसं हे नष्ट करण्याचं जे काम आहे ते हा अग्नी करत असतो, जाळून टाकतो अज्ञानाला. अज्ञानाचा मार्ग प्रशस्त होतो, ज्ञान प्राप्ती होते. आणि ती ज्ञान प्राप्ती म्हणजेच परमात्मा प्राप्ती, म्हणजेच विष्णूचं स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. असा हा गुरु शब्द आहे. यांची कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ती नाही. सद्गुरूंचं स्थान फार मोठं आहे. भगवान श्री गोपाल कृष्ण सांदीपनीना शरण गेलेले आहेत, त्यांना गुरु स्वरूपामध्ये मानलेलं आहे, त्यांना नमस्कार केलेला आहे. श्रीरामासी राम कळेना, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना वसिष्ठाला विचारावं लागलं की ब्रह्म म्हणजे काय. प्रत्यक्ष ब्रह्म जे आहे प्रभू रामचंद्र, तर रामचंद्र प्रभू वसिष्ठांना शरण गेले आणि वसिष्ठांना विचारले की अरे ब्रह्म म्हणजे काय ते मला सांगा. तेव्हा वसिष्ठ महर्षींनी प्रभू रामचंद्रांना ज्ञान दिलं. तो योग वासिष्ठ ग्रंथ आहे. श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज प्रत्यक्ष परमात्म्याचा अवतार, परंतु त्यांना सुद्धा कृष्ण सरस्वतींना शरण जाऊन त्यांच्याकडून ब्रह्मतत्वाचा उपदेश घ्यावा लागला. याकरता गुरूंना शरण जाणं, गुरूंची सेवा करणं आणि त्यांच्याकडून आत्मज्ञानाचा उपदेश घेणं हेच मानवी जीवनाच्या कृतार्थतेचं कारण आहे. नामदेव महाराजांचा दृष्टांत आहे. नामदेव महाराज कीर्तनाला उभारले की प्रत्यक्ष पांडुरंग कीर्तनामध्ये नाचत असे. पांडुरंग नामदेवांच्या बरोबर बोलत असत. नामदेवांनी नैवेद्य नेला की प्रत्यक्ष देव जेवत असत. असे नामदेव महाराज. सगळी संत मंडळी गोरोबा काकांच्या त्या घरामध्ये बसलेले आहेत. नामसंकीर्तन चालू आहे आणि एका संतांनी गोरोबा काकांना सांगितलं की गोरोबा काका, तुमच्या हातात जे थापटणं आहे की ज्या थापटण्यानं मडकं भाजलंय का कच्चं आहे हे तुम्ही बघता, तर ही जी मडकी आहेत जी सगळी बसलेली, ही पक्की कुठली कुठली आहेत आणि कच्ची कुठली कुठली आहेत बघा म्हणले. आणि गोरोबा काकांनी त्या हातात त्या थापटण्यानं प्रत्येकांच्या डोक्यात मारायला सुरुवात केली. आणि जेव्हा प्रत्यक्ष नामदेवांची पाळी आली, गोरोबा काकांनी डोक्यात ते थापटणं मारल्याबरोबर मस्तकात कळ गेली आणि आई ग म्हणून नामदेव महाराज ओरडले. नामदेव महाराज आई ग म्हणून ओरडल्यानंतर सगळी संत मंडळी हसायला लागली आणि गोरोबा काकांना सांगितलं, गोरोबा काका, हे मडकं कच्चं आहे, हे मडकं कच्चं आहे. मडकं कच्चं आहे म्हटल्याबरोबर नामदेव महाराजांना थोडासा राग आला. अहंकार दुखावला गेला. प्रत्यक्ष देव माझ्या बरोबर बोलतात, देव माझं, मी नैवेद्य घेऊन गेला की प्रत्यक्ष देव जेवण करतात, मी कीर्तनाला उभारलो की प्रत्यक्ष पांडुरंग माझ्या कीर्तनामध्ये नाचतात, तर मी कसा कच्चा. तसेच पांडुरंगांच्याकडे गेले आणि पांडुरंगाने विचारलं की देवा, मी कच्चा कसा. तर पांडुरंगाने सांगितलं की तुम्हाला गुरु नाहीये, गुरुना शरण जावं. जोपर्यंत गुरूंची कृपा होत नाही तोपर्यंत हे मडकं पक्क होत नाही.
जेव्हा गोरोबा काकांनी डोक्यात मारलं तेव्हा कळ आली. मारलं कुणाला आणि कळ आली कुणाला? मारलं या देहाला, परंतु आई ग म्हणणारा कोण आहे? देह तर नाही आहे, देह जड आहे, देह बोलू शकत नाही. हे जेव्हा कळेल तेव्हा खरं आत्मज्ञान झालं. मी म्हणजे देह नाही आहे. मी कोण आहे? अहम ब्रह्मास्मी ही स्थिती प्राप्त व्हायची असेल तर गुरुना शरण जायला पाहिजे की मी देह नाही आहे, मी आत्मा आहे, आत्मस्वरूप मी आहे. हे कळण्याकरता गुरुनं शरण जायला पाहिजे. जोपर्यंत गुरूंची कृपा होत नाही तोपर्यंत हे आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही. पांडुरंगाने सांगितलं नामदेवांना गुरुनं शरण जावं. तेव्हा यांनी विचारलं की गुरु कुठे मिळतील? हुडका म्हणजे सापडतील. नामदेव महाराज गुरूंच्या शोधार्थ बाहेर पडले. फिरता 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 एका गावामध्ये गेले. त्या ठिकाणी मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये दर्शनाकरता गेले तर एक वृद्ध ग्रस्त शंकरांच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेले आहेत त्यांनी बघितलं. त्यांनी जाऊन त्या आजोबांना सांगितलं की म्हटले तुम्ही पाय शिवलिंगावर ठेवलेले आहे. ते म्हणले मी अतिशय वृद्ध झालेलो आहे, मला उठणंही शक्य नाही आहे. तेव्हा माझे हे पाय आहेत, हे पाय तो शिवलिंगावरून उचलून खाली ठेव. नामदेव महाराजांनी त्यांचे पाय धरले, बाजूला ठेवले, परंतु ज्या ठिकाणी ठेवले त्या ठिकाणी शिवलिंग प्रगट झालं. दुसरीकडे ठेवले तिथं शिवलिंग प्रगट झालं. तिसरीकडे ठेवले तिथं शिवलिंग प्रगट झालं. ज्या ज्या ठिकाणी नामदेव महाराजांनी त्यांची पाय ठेवायचा प्रयत्न केला त्या त्या ठिकाणी ते शिवलिंग उपस्थित झालेलं त्यांनी बघितलं. घट्ट पाय धरले, त्यांचं स्वरूप ओळखलं आणि त्या चरणावर मस्तक ठेवल्याबरोबर गुरुनी नामदेव महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. त्याच क्षणी हे मडकं पक्क झालं. हे मडकं पक्क झालं. विसोबानी त्यांच्यावर कृपा केली. विसोबा खेचर हे नामदेवांचे गुरु आहेत. परत येण्याकरता निघाले. एका नदीच्या काठावर आपली शिदोरी सोडली आणि तेवढ्यात एक कुत्रं आलं आणि कुत्र्यानं त्यांच्या शिदोरीतली जी चपाती होती ती पळवली, पोळी. आणि पोळी पळवल्याबरोबर नामदेव महाराज त्या कुत्र्याच्या मागं तुपाची वाटी घेऊन धावतायत. पांडुरंगा, अरे तुझं पोट बिघडल, त्या पोळीवर थोडं तूप घे. कुत्र पुढं आणि नामदेव महाराज मागं त्या कुत्र्याच्या मागं धावतायत त्या पोळीवर तूप घालण्याकरता. त्या कुत्र्यात परब्रह्म परमात्मा दिसायला लागला विसोबा खेचरांची कृपा झाल्यावर. एवढी गुरुकृपेमध्ये सामर्थ्य आहे. ते आत्मज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर गुरुना शरण जायला पाहिजे. तोपर्यंत त्या स्वरूपाची आपल्याला प्राप्ती होते. जोपर्यंत आपण गुरूंची सेवा करत नाही तोपर्यंत ते जे आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही. त्याकरता गुरुना शरण जायला पाहिजे. मानवी जीवनाची जर कृतार्थता व्हायची असेल, अहम ब्रह्मास्मी ही स्थिती जर आपल्याला प्राप्त व्हायची असेल तर सद्गुरूंना शरण जायला पाहिजे. नामदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आजी उद्धरलो गुरुकृपे. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की माझा उद्धार कुणामुळे झाला तर माझे जे गुरु आहेत निवृत्तीनाथ महाराज यांच्या कृपेमुळे मी उद्धरून गेलो. नास्ति तत्वम गुरोपर, गुरु शिवाय दुसरं तत्व नाही. म्हणून आपल्या मानवी जीवनाच्या उद्धाराकरता, मानवी जीवनाच्या कृतार्थतेकरता त्या सद्गुरूंना शरण जायला पाहिजे. त्या सद्गुरूंच्या पूजनाचा, त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याचा हा आजचा दिवस आहे, गुरुपौर्णिमा. या दिवशी आपण सद्गुरूंना नमस्कार करूया. आणखी एक छोटीशी कथा सांगतो. म्हणजे सद्गुरू काय असतात, सद्गुरू काय करू शकतात हे आपल्या लक्षात येईल.
शांती ब्रह्म एकनाथ महाराज, त्यांचे गुरु आहेत जनार्दन स्वामी, हे दौलताबाद किल्ल्याचे किल्लेदार आहेत आणि अतिशय लहान वयातच एकनाथ महाराज 12 वर्षाचं वय आहे आणि जनार्दन स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. त्यांना गुरूंच्या ठिकाणी मानलेलं आहे. इतकी सेवा केली आहे जनार्दन स्वामींची आणि इतकी सेवा केल्यानंतर प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये असा एक ना एक तरी दिवस, सोन्याचा दिवस उगवतो की ज्या क्षणी आपली साधना पूर्ण होते. आणि तो दिवस उगवला. या जनार्दन स्वामींनी सांगितलं की नाथांना चला म्हटले आमच्या बरोबर. आणि ज्या ठिकाणी भगवान दत्तात्रय आणि जनार्दन स्वामी बोलायचे, ती जागा आज सुद्धा दौलताबादच्या किल्ल्यावर आपल्याला बघायला मिळते. त्या ठिकाणी हे दोघं गेले, गुरु शिष्य. नाथ काही प्रश्न विचारतायत, जनार्दन स्वामी उत्तर देत आहेत. एका शिळेवर जाऊन बसले, दोघांची चर्चा चालू आहे. तेवढ्यात तिकडून एक मुसलमान फकीर आला. ती दाढी वाढलेली, हातामध्ये कटोरा घेतलेला, एका हातात चिमटा, असा तो मुसलमान फकीर त्या ठिकाणी आला. आणि त्या फकीराला बघितल्याबरोबर नाथ उठून थोडस बाजूला जाऊन उभारले. तो फकीर त्या ठिकाणी आला आणि दोघांची चर्चा सुरू झाली. थोडा वेळ गेला आणि तेवढ्यात तो फकीर उठला. त्या कटोऱ्यातून भिक्षा मागून आणलेली ती भाकरी कुस्करली. तिथं कुत्रं होतं, त्या कुत्र्याची धार काढली आणि त्या दुधात ती भाकरी कालवली. आणि जनार्दन स्वामी आणि तो फकीर एकाच कटोऱ्यात जेवतायत. नाथ लांबून हे दृश्य बघतायत. त्यांना जाणवतंय की जनार्दन स्वामी एवढे कर्मठ, आज मुसलमान त्या फकीराच्या कटोऱ्यात जेवतायत, ते सुद्धा कुत्र्याचं काढलेलं दूध, त्यानं मागून आणलेली भिक्षा, काहीतरी वेगळं जाणवायला लागलं त्याला. तेवढ्या त्या दोघांचं खाऊन झालं आणि जनार्दन स्वामींनी नाथाला सांगितलं की म्हटले कटोरा धुवून आण. आणि तिथं झऱ्यावर हे कटोरा धुण्याकरता म्हणून गेले. जाताना हाच विचार त्यांच्या मनामध्ये आहे की काय बघितलं मी आज. आणि त्या झऱ्याखाली तो कटोरा धरला, कटोरा धुतला आणि त्यात ते पाणी टाकण्यापूर्वी त्यांनी विचार असा केला की काहीतरी वेगळं आपल्याला जाणवतंय. आणि ते जे उरलेलं होतं त्या कटोऱ्यात उष्ट, ते ह्याने पिऊन टाकल्याबरोबर तिथलं सगळं जे दृश्य आहे ते दृश्य सगळं बदललं. तो जो मुसलमान फकीर होता, त्या फकीरांच्या ठिकाणी भगवान दत्तात्रय दिसायला लागले. ते कुत्र म्हणजे भगवान दत्तात्रयांची गाय. भगवान दत्तात्रयांनी सगुण साकार रूपात नाथांना दर्शन दिलं. नाथ भगवान दत्तात्रयांच्या चरणी नतमस्तक झाले. भगवान दत्तात्रयांनी कृपा केली. सद्गुरूंच्या मुळे हे शक्य आहे. असोनी सर्वत्र गुरुप्रसादा, विना न लाभे करिताही खेदा, भेदाची वार्ता करी जो अपार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज गुरुस्तुतीमध्ये वर्णन करतात. संपूर्ण जगतामध्ये भरून राहिलेला तो परमात्मा आहे. असा एकही जागा नाही, एकही वस्तू नाही, एकही कण नाही की ज्या कणामध्ये भगवंत नाही आहेत. परंतु हे कळायचं असेल तर सद्गुरूंची कृपा व्हायला पाहिजे. असोनी सर्वत्र सगळ्या ठिकाणी आहे. गुरुप्रसादा विना न लाभे. आपण कितीही खेद केला, कितीही दुःख केलं, कितीही साधन परमात्मा प्राप्ती करता आपण केली, तरी सुद्धा जोपर्यंत गुरु कृपा होत नाही, जोपर्यंत गुरु मस्तकावर आपल्याला हात ठेवत नाही, तोपर्यंत संपूर्ण जगतामध्ये भरून राहिलेला परमात्मा आपल्याला दिसत नाही. तो परमात्मा आपल्याला प्राप्त व्हावा याकरता सद्गुरूंची कृपा आवश्यक आहे. आणि अशी कृपा करणारे जे गुरु आहेत, त्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होण्याचा, त्यांचं पूजन करण्याचा
आजचा हा दिवस आहे. या दिवशी त्या सद्गुरूंना आपण शरण जाऊया. सद्गुरू आपल्यावर कृपा करतील असा विश्वास आपण ठेवूया. त्या श्रद्धेनं, त्या निष्ठेनं आज त्यांचं आपण पूजन करूया. त्यामुळंच आपलं जीवन कृतार्थ होणार आहे. भगवान दत्तात्रेयांच्या चरणी ही केलेली सेवा मी समर्पित करतो आणि भगवान दत्तात्रेयांची प्रार्थना करतो की संपूर्ण जगतामध्ये भरून राहिलेले आपण आहात, परंतु आम्ही अज्ञानी जन आहोत, आम्हाला आपण कळत नाही आहात. तर अशी कृपा आमच्यावर करा की आपलं स्वरूप आम्हाला कळेल आणि आमचं जीवन कृतार्थ होईल. अशी त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि मी या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.